भिवंडी तालुका सरौली गांव जय हनुमान क्रीड़ांगन में काशीनाथ फाउंडेशन, जय हनुमान तालीम संघ सरौली, नीतीश इंटरप्राइजेस द्वारा थाने जिला निवड़ चाचनी कुश्ती स्पर्धा 2026 का आयोजन काशीनाथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष नीतीश चौधरी द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर माजी केंद्रीय मंत्री पंचायत राज कपिल जी पाटिल, थाने जिला कुश्ती तालीम संघ अध्यक्ष देवेश पाटिल, दयानंद चोरघे, भाजपा व्यापारी अध्यक्ष यशवंत सोरे, भाजपा पदाधिकारी विनोद ठाकरे, सरौली सरपंच राज दिनकर ठाकरे, वीरेंद्र चोरघे, श्रीकांत गायकर, भाजपा पदाधिकारी प्रमोद पाटिल, कोनगांव सरपंच रेखा पाटिल, शिवनगर चौधरपाड़ा माजी सरपंच नवनाथ चौधरी, सरौली माजी सरपंच तुलसीराम पाटिल, भरत भंडारी, माजी सरपंच सोनाले, गणेश पाटिल, सरौली माजी सरपंच मुकुंद चौधरी, किशोर चौधरी, राजनौली उप सरपंच किरण ठाकरे सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर व कुश्ती खिलाड़ी तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। माणिक पाटील साहेब, मनोजमा ऋतुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वीरेंद्रदा साहेब यांचं आगमन झालेले आहे। माजी पंचायत समिती सदस्य सरवली गावचे, वर्षापूर्वी पासून जी स्पर्धा इथे झालेली नाही अशी स्पर्धा रोहिदास चौधरी साहेब, आपण कुठे असाल तर माईक स्टँड जवळ जरा संपर्क करावा। चला, उद्घाटक म्हणून वीरेंद्रदा दयानंद चोरगे साहेब, डीवाय फाउंडेशनचे संस्थापक व उद्घाटक डीवाय फाउंडेशनचे ठाणे जिल्हा इथे कुठे सलामी कुठे देत आहोत आणि या कुस्ती सरकार पाहुणा आम्हाला लाभलेला आहे। अशी मेजवानी आहे। ओके, आता माती आखाड्याचं पूजन होत आहे। तसेच नवनाथ चौधरी आणि ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्यकारिणी सदस्य, इकडे बघा समोर, इकडे बघा बाबू, इकडे बघ, हा जो योग घडवून आणला आहे असे आमचे दादा अनेक सारे मान्यवर गण या ठिकाणी जमलेले आहेत। अनेक सारे मान्यवर गण या ठिकाणी जमले। वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत। संस्थापक अध्यक्ष काशीनाथ फाउंडेशन सन्माननीय नितेशजी चौधरी साहेबांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते वीरेंद्र दयानंद चोरगे साहेबांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे। ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये दादांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। साहेबांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत। त्यानंतर आपण या व्यासपीठावरचे माजी सरपंच तुळशीरामजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती सन्माननीय नामदेवजी पाटील साहेबांना। चला, नवनाथ चौधरी या ठिकाणी खरोखर एक दोन नावाजलेले म्हणलं, एकच कोच बोललेले अशी सगळा ही कुस्तीत गडबड गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या। सर्व पंच, सरपंच, ज्युरी हे सर्व तज्ञ आहेत। खरोखर या दोन मल्लांची कुस्ती आणि प्रेक्षकांमध्ये जी शांतता, या कुस्तीला सरपंच आहेत निलेश भगत, बाहेर गेला ना
कोमल देसाई आपण पोच मध्ये या व्याटगावला या. कोमल देसाई सरवली गावचे समाजसेवक सन्मान्य 70 किलो चला या काशीनाथ फाउंडेशन. आदरणीय गणेशजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. सन्माननीय आदरणीय नामदेवजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यानंतर सन्माननीय आदरणीय 57 किलोची कुस्ती माती आखाड्यावर सुरू होणार आहे. वरती करतोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय 2 पुकार देऊन झालेले आहेत. योगेश चौधरी सरवडी आणि महेश पवार चौदरपडा. चला कोच पेलवान चौधरी सरवडी पहिला पुकार, महेश पवार चौदरपडा पहिला पुकार. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूयात. त्यानंतर नितीनजी चौधरी साहेबांचे शुभ हस्ते करतोय. महत्वाची उपस्थिती यशवंत सोरे साहेबांची राहिलेली आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक राजनोली उद्योगपती सन्मान्य रवी बांबळे दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघाची जी आज निवड चाचणी या ठिकाणी संपन्न. ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2026 या कुस्तीसाठी व्यासपीठावरील सर्व प्रमुख पाहुणे, सर्व खेळाडू आणि मोठ्या संख्येने जमलेला येथे प्रेक्षक वर्ग. खरोखरच जर विचार केला तर भिवंडी तालुक्यात सरवली, कोण, ठाकूरपाडा, धोवे, चौदरपाडा, सोनाळे हे अतिशय चांगल्या प्रकारे कुस्तीमध्ये त्यांनी नाव लौकिक केलेलं आहे. आणि जर अशा प्रकारे ठाणे जिल्हा निवड चाचणी असेल किंवा राज्यस्तरीय असतील, कुठल्याही अशा कुस्त्यांमुळे पैलवानांना एक ऊर्जा निर्माण होते. आणि त्यामुळे ह्या परिसरात मी आता जी गावांची नावं सांगितली त्या गावांव्यतिरिक्तही दुसऱ्या ठिकाणी पैलवान तयार होण्यासाठी हे पोषक असं वातावरण त्या निमित्ताने तयार होत आहे. खरोखरच या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमापेक्षा जे कुस्तीच्या कार्यक्रमाची निवड केली तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. असे कार्यक्रम जर होत राहिले तर आपल्या परिसरात खूप मोठ्या संख्येने पैलवान तयार होतील. आणि पैलवान म्हटलं तर खरं म्हटलं तर आपल्या घराची बाजू ही भक्कम असते, कारण त्याची शरीर सौष्ठव म्हणजे तशा प्रकारची शारीरिक वाढ झालेली असते. अतिशय चांगल्या प्रकारे एक मजबूत पैलवान आपल्या घरी तयार होणं ही खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. आणि अशा कार्यक्रम होत राहणं ही काळाची गरज आहे. जर आपण विचार केला तर या परिसरातील बरीचशी मंडळी कुस्तीमुळे, कुणी पोलिसामध्ये भरती झालेला असेल, कुणी रेल्वेमध्ये भरती झालेली असेल, अशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारे एक आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देण्यासाठी ही कुस्ती ही फार महत्वाची आहे. त्यामुळे मी सर्व इथे जमलेल्या सगळ्यांनाच विनंती करतो की आपल्या घरात, प्रत्येक घरात पैलवान कसा तयार होईल यासाठी प्रत्येकाने आवर्जून प्रयत्न करावा. अशाच प्रकारचे कार्यक्रम जे करत आहे त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करून अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहावे यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावा. म्हणून मी आयोजकांना परत एकदा मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संघाच्या निवड चाचणीमध्ये जो प्रथम क्रमांकाचा खेळाडू असेल त्याला 18 ते 22 मार्च दरम्यान वाघोली पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे. विजेत्या खेळाडूने आपला आधार कार्ड घेऊन माझ्याकडे यायचं. वेलकम. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आमचे गुरुवर्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. महत्वाची उपस्थिती सर्वांची राहिलेली आहे. त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय.
आहोत ग्रामपंचायत नांदणी उपसरपंच युवा नेता किरणजी ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. माध्यमाच्या या विभागामध्ये सातत्याने घडले जातात पाहिजे आणि कंपनी व ग्रामस्थ मंडळ. त्यानंतर आपण व्यासपीठावरती पंचायत सदस्य सन्माननीय आदरणीय राष्ट्रीय पंच म्हणून नावारूपास असलेले सन्मान माजी खासदार दोन्ही व्यक्तिमत्वांची व्यक्ती ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संबंध श्रीमती रेखाताई पाटील मॅडम यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मॅडमांचं देखील आपण लगेचच साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार घेणार आहोत. त्या ठिकाणी कुस्तीची सलामी दिल्यानंतर आपण आदरणीय दादांचं स्वागत आणि त्यानंतर संपूर्ण देशाचे माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आदरणीय तुफानवाला पाऊसणारा मुलींना तसेच आमचे आदरणीय व्यक्तिमत्व श्रीकांत गायकवाड माहितीशाल सन्मान साहेब आपण आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची कुस्ती स्पर्धा 2026 आणि या स्पर्धेला भेट देण्याकरिता अनेक सारे मान्यवरगण त्या ठिकाणी उपस्थित झाले. संपूर्ण भिवंडी राहण्यासाठी अभिमानाची गोष्ट जी घडली ती म्हणजे 14 फेब्रुवारी दिल्ली येथे गाझियाबाद राष्ट्रीय खरं तर ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या आपल्या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद दिले पाहिजे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मध्ये खेळण्यासाठी या ठिकाणी चाचणी स्पर्धेचं आपण आयोजन केलं आणि आपले इथले काही खेळाडू हे त्या चाचणी स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली आणि पुढच्या महिन्यात होणाऱ्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळण्यासाठी ते जातील. त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि विश्वास व्यक्त करतो. पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याच्या निवड चाचणीमधून गेलेली ही मुलं निश्चितपणाने ठाणे जिल्ह्याचं नावलौकिक वाढवतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. खरं तर मागच्या 2-3 महिन्यापासून सप्ताह आणि क्रिकेट याच्या पलीकडे दुसरं काही नाही. सगळ्यात जास्त कार्यक्रम सप्त्याचे आणि क्रिकेटचे अटेंड केले. थोडासा बदल होऊन आज कुस्तीच्या कार्यक्रमाला यायची संधी आपण लोकांनी दिली. खरं तर आपल्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब माणसाच्या साठी निर्माण झालेला हा मातीतला खेळ हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा असलेला हा खेळ आहे आणि म्हणून या खेळाला प्रोत्साहन देणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ देवेश पाटील यांच्या नेतृत्वात अशा प्रकारच्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करतात. त्यांचंही मी कौतुक करतो. आणि येता येता मी तुकारामला सांगत होतो की क्रिकेटच्या स्पर्धांना गेलो की रात्री मी मुरबाडला होतो, भाषण करून निघालो आणि आयोजकांनी सांगितलं की साहेब 1 ओव्हर खेळा. तिथं गेलो, बॅटिंग केली. बऱ्याच ठिकाणी जातो बॅटिंग करतो. बोला आज इकडे काय सांगतात काय माहिती. इथं आल्यावर याने नाही सांगावं साहेब एक कुस्ती खेळा. विनोदाचा भाग आहे पण निश्चितपणाने आपल्या ग्रामीण भागातली मुलं या अशा चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येऊन कुस्तीमध्ये स्वतःचं करिअर घडवण्याचं काम निश्चितपणाने करतील. आपण सगळ्यांना आपल्याला माहीत आहे आपल्याकडे दंगल पिक्चर आलेला होता. दंगल आपण फक्त पिक्चर म्हणून बघितलं पण इतकं प्रोत्साहन देणारं, मुलींना प्रोत्साहन देऊन मुलींना गोल्ड मेडलपर्यंत नेणारा खऱ्या अर्थाने पिक्चर कुठला असेल प्रोत्साहनपर तो दंगल पिक्चर होता. आपल्याकडे या पिक्चरनी मला वाटतं 200-250 कोटी रुपये बिझनेस केला.
पण चीनमध्ये ह्या पिक्चरने 1100 कोटी रुपये बिझनेस केला होता. हिंदी भाषेत असलेला पिक्चर चिनी भाषेच्या टायटलमध्ये बघून चीनमध्ये 1100 कोटी रुपयेचा बिझनेस या दंगल पिक्चरने केला. खऱ्या अर्थाने ती कुस्तीची दंगल जी होती त्याच्यातून प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे खेळाडू तयार व्हावे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आणि उद्देश होता. आणि म्हणून हा खेळ फक्त जिवंत नाही तर पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातूनही आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून या खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारचं आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. ही तुल्यबळ अशी कुस्ती आहे. उपस्थित आहेत सर्वांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. क्रमांक 7 मधून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल शुभ सन्मान संस्थापक अध्यक्ष काशीनाथ फाउंडेशन नितेशजी चौधरी साहेबांचे स्वागत होत आहे. टाळ्यांच्या गजरात 61 किलो आणि मंथन खुले या सन्मान यज्ञेश मसने विरुद्ध देवीदास पाटील देऊन गौरव नाहीये. या आपल्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्येही प्रतिस्पर्ध्याला दूर करून या पंचक्रोशीचे वाजवा आणि या फायनलची कुस्ती आहे. सुस्वागतम जन्मा तालीम संघ सरवली काशीनाथ फाउंडेशन. चौऱ्याहत्तर किलो गणेश शिंदे लाल पट्टीमध्ये तयार राहा. दिनेश ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते इथे माती आखाड्याची कुस्ती लागत आहे. त्यानंतर अजय बंडू भोईर राणे देखील महान आहे दादांचं त्यांचा आपण शुभ सन्मान मनपूर्वक हार्दिक श्रेयान वजनामध्ये वजनामध्ये राणे कोण मात्र सर हे आवर्जून साहेबांची जी उपस्थिती आपल्याला लाभली त्यामुळेच कुठेतरी आपण आता त्या मार्गावरती आहोत की कोणतेही गालबोट न लागता आपण यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडणार आहोत. त्यामुळे आपले नितेश सोपान चौधरी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. ब्रदर कुठली स्पर्धा ऑर्गनायझिंग परेशजी चौधरी साहेब आपण व्यासपीठावरती या. रेफरीची भूमिका देखील त्यांनी बजावली. भरपूर आमच्या पंचप्रमुख म्हणून त्यांनी या स्पर्धेची तिसऱ्या रूपात असा आमच्या पंकज कराडे गुणी केला. त्याची टेक्निक वाढली परेश दादांचा केला जातोय. तर आपण देऊयात सुशांत सुनील